तुमच्या घरात कोणीतरी तुमच्या विरोधात उभा आहे असं तुम्हाला वाटतंय का? कितीही प्रयत्न केले तरीही परिस्थिती बदलत नाही आहे का? तर आजचा हा छोटासा उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो. नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज मी तुम्हाला एक अतिशय साधा पण अनुभवाने सिद्ध झालेला उपाय सांगणार आहे, जो अनेक भक्तांनी करून पाहिला आहे आणि त्यांना त्याचा फरक जाणवला आहे. हा उपाय इतका सोपा आहे की कोणताही माणूस तो करू शकतो, पण त्याचा परिणाम मात्र खूप खोलवर होतो. भक्तांनो, आपण नेहमी मोठे उपाय शोधत बसतो, मोठे पूजापाठ, मोठे विधी, पण कधी-कधी छोट्या गोष्टीतच मोठी शक्ती दडलेली असते. आणि आजचा उपाय तसाच आहे. फक्त मुठभर मीठ आणि योग्य श्रद्धा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर कोणाची वाईट नजर आहे, घरात सतत वाद होत आहेत, कामात अडथळे येत आहेत किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा घरात साचली आहे, तर हा उपाय शेवटपर्यंत ऐका, कारण मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. आता आपण थेट उपायाकडे वळूया. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मन शांत आणि श्रद्धेने भरलेलं असलं पाहिजे. पहिल्या रविवारी सकाळी लवकर उठा, स्वच्छ स्नान करा आणि देवाला नमस्कार करा. त्यानंतर स्वच्छ मुठभर समुद्री मीठ घ्या. साधं मीठ चालेल, पण ते शक्यतो शुद्ध असावं. हातात मीठ घेताना मनात स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या आणि हळूहळू जप सुरू करा. ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्ही मनात म्हणत राहा. आता हे मीठ तुमच्या घरातील टॉयलेटमध्ये टाका आणि त्यावर पाणी सोडा. हा उपाय करताना कोणतीही भीती किंवा शंका मनात ठेवू नका, कारण श्रद्धा जितकी प्रबळ तितका परिणाम अधिक जाणवतो. हा उपाय सलग 11 दिवस करा आणि प्रत्येक वेळी तेच नियम पाळा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा उपाय टॉयलेटमध्येच का करायचा? तर यामागे एक खोल अर्थ आहे. घरातील टॉयलेट हे एक असं ठिकाण असतं जिथे सर्व नकारात्मक ऊर्जा साचते. वास्तुशास्त्रानुसार हे स्थान स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. मीठ हे नैसर्गिकरित्या शुद्धीकरण करणारं तत्त्व आहे. ते नकारात्मकता शोषून घेतं आणि वातावरण हलकं करतं. म्हणून जेव्हा आपण मीठ टॉयलेटमध्ये टाकतो तेव्हा ते त्या जगातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी करतं आणि घरात सकारात्मक वाढवतो. भक्तांनो, आता थोड्या मिठाच्या शक्तीबद्दल समजून घेऊया. मीठ फक्त आपल्या जेवणातच चव वाढवण्यासाठी नाही, तर त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा असते. आपण पाहिलं असेल की जुन्या काळात लोक दृष्ट काढण्यासाठी मीठ वापरायचे, कारण त्यांना माहीत होतं की मीठ नकारात्मक ऊर्जा खेचून घेतं. विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर मिठात असे गुणधर्म आहेत जे वातावरणातील काही घातक घटक कमी करायला मदत करतात. म्हणूनच आपण जेव्हा हा उपाय करतो तेव्हा तो फक्त श्रद्धेवर नाही, तर एका नैसर्गिक प्रक्रियेवरही उपलब्ध असतो. आता आपण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची गोष्ट समजून घेऊया. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचा अवतार मानले जातात आणि त्यांच्या भक्तांना नेहमी अनुभव येतो की स्वामी कुठल्याही संकटातून बाहेर काढतात. अक्कलकोटमध्ये एक भक्त होता. त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. त्याचे शत्रू त्याला सतत त्रास देत होते. तो खूप निराश झाला होता आणि शेवटी स्वामींच्या चरणी गेला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे त्याला एक छोटासा उपाय सांगितला. त्यांनी सांगितलं की घरी जाऊन मीठ वापर आणि श्रद्धा ठेव. त्या भक्ताने स्वामींचं सांगणं मान्य केलं आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्यात बदल दिसायला लागला. त्याचे शत्रू शांत झाले आणि घरातली परिस्थिती सुधारली. भक्तांनो, ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते की उपाय मोठा असण्यापेक्षा श्रद्धा मोठी असते. आणखी एक अनुभव सांगते. एका स्त्रीला तिच्या घरात सतत वाद होत होते. कोणतंही काम सुरळीत होत नव्हतं. तिने स्वामींचा जप सुरू केला आणि हा मिठाचा उपाय केला. काही दिवसातच घरातला ताण कमी झाला आणि वातावरण शांत झालं. ती स्वतः म्हणाली की तिला एक वेगळीच हलकाई जाणवली. हे सगळं का घडलं? कारण तिने पूर्ण विश्वासाने उपाय केला. आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. हा उपाय करताना नेहमी स्वच्छता ठेवा. मनात कुठलीही वाईट भावना ठेवू नका.
कोणाचं वाईट व्हावं म्हणून हा उपाय करू नका, तर आपल्या घरात शांतता आणि सकारात्मकता यावी म्हणून करा. महिलांनी हा उपाय करताना स्वतःची काळजी घ्यावी आणि शक्यतो सकाळच्या वेळेत करावा. जर तुम्हाला वाटत असेल की अडचणी जास्त आहेत, तर जवळच्या दत्त मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घ्या आणि प्रार्थना करा. या उपायाचा परिणाम अधिक चांगला मिळावा यासाठी काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते. कारण अनेक वेळा आपण उपाय तर करतो, पण छोट्या छोट्या चुका करतो आणि मग अपेक्षित परिणाम दिसत नाही. म्हणून हा शेवटचा भाग खूप लक्ष देऊन ऐका. सर्वात पहिली चूक म्हणजे घाईघाईत उपाय करणं. भक्तांनो, हा उपाय करताना वेळ काढून शांतपणे करा. मनात घाई करणे असेल, तणाव असेल तर त्यावेळी उपाय करू नका, कारण त्या अवस्थेत केलेला उपाय पूर्ण परिणाम देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील भावना. हा उपाय कधीही कोणाच्या वाईटासाठी करू नका. शत्रू हरावा की भावना ठेवावी देखील तुमच्या मनात द्वेष नसावा. फक्त तुमचं रक्षण व्हावं आणि घरात शांतता यावी अशी भावना ठेवा, कारण स्वामी समर्थ नेहमी प्रेम आणि करुणेचा मार्ग दाखवतात. तिसरी चूक म्हणजे चुकीचं मीठ वापरणं. काही जण साधं पॅकेटमधील मीठ घेतात, पण शक्य असेल तर समुद्री मीठ वापरा आणि ते स्वच्छ असावं. ओलसर किंवा घाणेरडं मीठ वापरू नका, कारण त्याने शुद्धतेवर परिणाम होतो. चौथी गोष्ट म्हणजे नियम पाळणं. हा उपाय 11 दिवस सांगितला आहे, तर तो पूर्ण 11 दिवस करा, मध्ये सोडू नका. 1 दिवस केला आणि 2 दिवस विसरला तर परिणाम कमी होतं. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. पाचवी चूक म्हणजे शंका ठेवणं. उपाय करताना मनात सतत विचार येतात, खरंच होईल का नाही, फायदा होईल अशी शंका ठेवल्यावर तर ऊर्जा कमी होते. म्हणून जेव्हा हा उपाय करतो तेव्हा पूर्ण विश्वासाने करा. सहावी गोष्ट म्हणजे स्वच्छता. टॉयलेटमध्ये मीठ टाकताना ती जागा आधी स्वच्छ असावी. खूप घाण असेल तर आणि आपण तसंच मीठ टाकलं तर त्याचा योग्य परिणाम मिळत नाही. त्यामुळे स्वच्छता ही पहिली पायरी आहे. सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं पालन न करणं. शक्यतो सकाळी स्नानानंतरच हा उपाय करा. रात्री उशिरा किंवा खूप थकलेल्या अवस्थेत करू नका. सकाळची वेळ ही सर्वात सात्विक मानली जाते. आठवी गोष्ट म्हणजे मंत्र जप टाळणं. काही जण फक्त मीठ टाकतात पण मंत्र जपत नाही. भक्तांनो, मंत्रामुळेच त्या उपायाला शक्ती मिळते. त्यामुळे ओम स्वामी समर्थाय नमः हा जप मनात तरी नक्की म्हणा. नववी चूक म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी उपाय करणं. हा उपाय कोणालाही दाखवण्यासाठी किंवा दिखावा म्हणून करू नका. हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेने आणि स्वामींच्या कृपेचा भाग आहे, त्यामुळे तो मनापासून आणि एकांतात करा. 10वी गोष्ट म्हणजे नकारात्मक बोलणं. उपाय केल्यानंतर लगेचच आपण म्हणतो काही फरक नाही पडत असं बोलू नका. शब्दामध्येही ऊर्जा असते, त्यामुळे सकारात्मक बोला आणि थोडा वेळ घ्या. 11वी चूक म्हणजे संयम ठेवणं. हा उपाय केल्यानंतर लगेचच चमत्कार होईल ही अपेक्षा ठेवू नका. काही वेळा परिणाम हळूहळू दिसतात, पण ते टिकाऊ असतात, त्यामुळे संयम ठेवा. 12वी गोष्ट म्हणजे देवावर विश्वास कमी पडू देऊ नका. जीवनात अडचणी येतात तेव्हा आपला विश्वास डगमगतो, पण अशा वेळीच आपण स्वामींचं नाव जास्त घ्यायला हवं. भक्तांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या आणि मनापासून हा उपाय केला तरच नक्की तुम्हाला फरक जाणवेल. तुमचं घर अधिक शांत होईल, मन स्थिर होईल आणि एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात येईल. म्हणूनच हा शेवटचा भाग लक्षात ठेवा आणि योग्य पद्धतीने उपाय करा. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा करतील आणि तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. भक्तांनो, शेवटी एवढंच सांगते की कोणताही उपाय हा श्रद्धेने आणि संयमाने केल्यावरच त्याचा परिणाम दिसतो. आजच हा छोटा उपाय करून पहा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा. तुमच्या कमेंटमध्ये लिहा. तुमचा विश्वास अधिक दृढ करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.